नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मंगळवारच्या या भागात तुमचं पुन्हा नवीन रांगोळ्यांसहित तुमचं स्वागत आहे. आणि ह्या ज्या 2 रांगोळ्या मी घेऊन आली यात कुठलंही टूल मी वापरलेलं नाहीये. फक्त ही जी रेष आहे, तुम्हाला मी मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी पण सांगितलं आहे की एखादी रेष असेल ती सरळ जर करायची असेल तर त्यासाठी मी ही तुम्हाला फक्त पट्टी कशी वापरायची ते सांगितलंय. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर वाकडी तिकडी रेष असेल तर त्याला पट्टीच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचं. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. एका ताईंची कमेंट होती की त्यांना बॉटलच्या सहाय्याने रांगोळी काढायला जमत नाही, तर फक्त बोटाच्या किंवा हाताच्या सहाय्याने कशी रांगोळी काढू शकता ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आणि रांगोळीचे जे कलर कॉम्बिनेशन ते पण एकच नंबर रांगोळीचे कॉम्बिनेशन घेतलेलं आहे मी. आणि एकदम कमीत कमी कलरमध्येच रांगोळी काढल्या मी. आणि ह्या 2 रांगोळ्या बॉर्डर रांगोळ्या असणार आहे. तुम्ही त्या देवघरासमोर किंवा दारासमोर नक्की काढू शकता. आणि फक्त बोटाच्या साह्यानेच काढलेलं आहे, एकही टूल नाही वापरलंही मी. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. आणि जर व्हिडिओ रांगोळ्या आवडल्या तर नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये पण आपलं चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपली पहिली बॉर्डर रांगोळी आहे. तर मी 3 कलर वापरले याच्यात, सफेद, राणी कलर आणि हिरवा कलर. बघा अशा पद्धतीने पहिली रांगोळी झाली. किती सोपी बघा मैत्रिणींनो, काहीच कुठलंच टूल नाही वापरले आज मी. बघा किती छान वाटते, एकदम सोपी सुंदर. आता ही दुसरी रांगोळी, यात पण मी 2 पट्ट्या अशा बाजूला ठेवलेल्या आहे. तुम्ही लाकडी पट्टीचा पण वापर करू शकता. हे का तर रेष सरळ येण्यासाठी वापरली मी. आणि त्या अशा पद्धतीने ती रेष एकदम सरळ येते. तुम्ही जर एखादा समजा चौकोन काढलाय मोठा, तुम्हाला त्याला बॉर्डर करायला लागते. एखाद्या स्पर्धा असते बघा आपली रांगोळीची, तेव्हा तर ह्याच पद्धतीने मी त्याला बॉर्डर करून घेते. बाजूने नाही का आपली चौकोनी बॉर्डर असते, पट्टीच्या साहाय्यानेच करायची, म्हणजे एकदम व्यवस्थित शार्प येते एकदम. अशा पद्धतीने बघा ही डिझाईन करून घेतली. ह्या पद्धतीची डिझाईन आपण आधीही म्हणजे काढलेली आहे, पण थोडेसे चेंजेस करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सेम नाही आहे त्या रांगोळ्या. तुम्ही आधीचे व्हिडिओ पण नक्की बघा. राणी कलर आणि पिवळा कलर वापरणार आहे आपण याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, पण हे कॉम्बिनेशन मला म्हणजे आवडतं, छान वाटतं. राणी कलर आणि पिवळा, हिरवा असे कलर, असे उठावदार कलर आहेत ना ते, त्यामुळे. आणि आपण काळ्या कलरच्या बॅकग्राऊंडवर तो बॉर्डर काढली त्यामुळे सांगते मी. एकही टूल नाही वापरले मी बघा आज. तुम्ही बघू शकता, ना बॉटल, ना ब्रश, ना पेन, ना काहीच नाही वापरले. फक्त बोटाच्या साह्याने काढलेल्या रांगोळ्या. चालू आहे आमच्या मुलींची बडबड चालू आहे मागे बॅकग्राऊंडला, तुम्हाला आवाज येतच असेल. तर अशा पद्धतीने मैत्रिणी ह्या 2 रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. किती सुंदर दिसते बघा ही पण रांगोळी, एकदम नाजूक सुंदर नाजूक रांगोळी बघा ही. तर अशाच छान रांगोळ्यांसहित आपण भेटूया पुढच्या भागात. रांगोळ्या नक्की ट्राय करा. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.